नमस्कार. मुलं स्वतः जे खेळतात, काही उद्योग करतात, नवीन काहीतरी करून बघतात, या सगळ्यातून त्यांचं सहज शिक्षण म्हणजे नॅचरल लर्निंग होत असतं. आणि हे सहज शिक्षण म्हणजे नक्की काय? त्याचं महत्त्व काय? याच विषयी आज आपण बोलणार आहोत रती भुसेकर यांच्याशी. त्या सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांच्या शाळेमध्ये बालशिक्षणामध्ये सहज शिक्षण म्हणजेच नॅचरल लर्निंग कसं आणता येईल यासाठी त्यांनी अनेक प्रयोग सुद्धा केलेले आहेत. चला तर मग गप्पा मारूयात रती मॅडमशी. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, जो पालकांना पण समजून घ्यायला आवडेल असा आहे. पण मला इंटरव्ह्यूची सुरुवात तुम्हाला या प्रश्नाने विचारायची आहे की सहज शिक्षण जे तुम्ही म्हणताय ते सहज शिक्षण किंवा नॅचरल लर्निंग म्हणजे नक्की काय ते आम्हाला समजावं. मी जसं म्हटलं तसं की सहज शिक्षण किंवा नॅचरल लर्निंग ही संकल्पना किंवा ही टर्मिनॉलॉजी याच्याशी ओळख माझी 2017मध्ये के बी जिनन यांच्या वर्कशॉपमध्ये झाली. कारण ते स्वतः या सहज शिक्षणाचे अभ्यासक आहेत आणि त्याच्यावर त्यांचं बरंच मोठं काम आहे, असं मी तुम्हाला आत्ता मग अशी म्हटलं. तर सहज शिक्षण हे जिनन यांच्या संकल्पनेनुसार हे नॅचरल लर्निंग आहे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे हे प्रत्येक सजीवाचं घडतं आणि मूल हे अत्यंत निसर्गाच्या जवळ असतं आणि त्याच्यामुळे ते सतत आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करत असतं आणि त्यामुळे निरीक्षण, अनुभव आणि अनुकरण या मार्गाने आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत त्याला समजून घ्यायचं असतं. नकळत प्रक्रिया असते, ती आपसूक होणारी आहे. म्हणजे मूल असं ठरवत नाही की आत्ता मला हे शिकून बघायचं आहे, असं नसतं. ते आपसूक घडतं त्याच्याकडनं, कारण त्याने ते कुठेतरी पाहिलेलं असतं. त्यामुळे ह्या नॅचरल लर्निंगकडे आपल्याला बघायला लागतं, आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायला लागतात. मूल ते करणारच असतं किंवा त्याचं ते आपसूक होत असतं. त्यामुळे नॅचरल लर्निंगचं जर डेफिनेशन आज म्हटली तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपसूक घडणारी प्रक्रिया आहे आणि निरीक्षण, अनुकरण आणि अनुभव याच्यातनं मूल ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ती करत असतं. म्हणजे सहज शिक्षण आणि शाळेतलं जे शिक्षण आहे हे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, निश्चितच. त्याची गंमत अशी झाली की मी बालशिक्षणात बरीच वर्ष काम करते आणि त्याच्यामुळे मी नेहमीच मुलांसाठी अनुभवधारित शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण, खेळ पद्धतीतलं शिक्षण म्हणजे वर्गपद्धती ज्याला आपण म्हणतो की एका वर्गामध्ये सगळे बसलेत आणि आपण काहीतरी शिकवतोय, असं कधीच नव्हतं. आणि त्यामुळे बालशिक्षणाच्या ह्या खेळ पद्धतीचा माझा वर्षानुवर्ष वापर करत मी या पद्धतीमध्ये होते. पण 2017 हा माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. त्या वर्षी मी के.बी. जिनन हे सहज शिक्षणाचे अत्यंत अभ्यासक, 30 वर्षाच्यापेक्षा जास्त त्यांचा अभ्यास आहे. ते या विषयाचा सखोल असा प्रसार करणारे आहेत आणि त्यांच्या एका कार्यशाळेशी कार्यशाळा माझ्या वाचनात आली. ती म्हणजे फ्रॉम वर्ड टू द रिअल वर्ल्ड. उत्सुकतेपाठी मी तिकडे गेले आणि लक्षात आलं की हे जे आपल्याला काही सांगू पाहत आहेत मुलांचं सहज शिक्षण, तिकडे पहिल्यांदा मी हे सहज शिक्षण टर्म ऐकली, नॅचरल लर्निंग. आणि त्याच्यातले मुलांचे खेळ काय याविषयी त्यांनी बोलल्यावर लक्षात आलं की हे जे काही खेळ म्हणतात ते आपल्या बालशिक्षणात नाही आहेत. आपण घेतोय ते मुलांचे खेळच आहेत, हे म्हणतात तेही मुलांचे खेळच प्रक्रिया आहे, पण ही आणि ही कुठेतरी तफावत आहे. आणि मग त्याचं जोडणी करण्याचं काम मी माझ्या स्तरावर करत गेले. त्याला साथ त्यांचीच एक कलीग रंजना बाजी आहेत, त्यांनी मला दिली आणि शाळेमध्ये आम्ही हे माझ्या शाळेमध्ये सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे इथे हे काम आम्ही जोरात केलं की बालशिक्षणामध्ये मुलांचं हे नॅचरल लर्निंग किंवा सहज शिक्षण किती इफेक्टिव्हली आहे. त्याच्यात फरक मला असं जाणवला की सहज शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती आपसूक घडते. त्याच्यासाठी असं काही काय म्हणतात जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट नाही. पण बालशिक्षण मात्र आम्ही जाणीवपूर्वक करत होतो किंवा यासाठी काही कृती नियोजित करत होतो आणि त्यातून मुलांचं काहीतरी रंग ओळखतील किंवा आकार ओळखतील किंवा अक्षरं ओळखीकडे नेणं असं जाणीवपूर्वक केलं जायचं. पण सहज शिक्षण मात्र मुलांनी स्वतः काय जाणून बघतायत, स्वतः काय ते करू पाहतायत याला वाव देणारं होतं आणि त्याचा वाव देत देत आपल्याला समजून घेणं आवश्यक होतं की मूल याच्यातनं काय नेमकं शिकू पाहत आहे. म्हणजे ॲज अ लर्नर
इकडे शिक्षकाची भूमिका खूप मोठी होती, की जे मूल समजून घेत होतं बरोबर. आणि 8 वर्षापर्यंत तरी मुलांच्या या नॅचरल लर्निंगला वाव देतच मुलांनी मोठ्यांनी हे काम करणं आवश्यक ठरतं, असं जेव्हा जाणवलं, तेव्हा बालशिक्षणात सहज शिक्षणाचा आपल्याला समावेश करायला हवा, या विचाराने मग शाळेमध्ये आम्ही काम सुरू केलं होतं. आता जर का तुम्ही म्हणालात तसं की मूल ते करणारच आहे आणि आपलं काम आहे की ते बघणं आणि ऑब्झर्व हं, करणं आणि हं, समजून हं. घेणं. हं. तर घरी पालक म्हणून किंवा घरामध्ये काय गोष्टी असायला हव्यात की जेणेकरून हे सहज शिक्षण घडेल? हां. तर घरामध्ये आपल्याला एक विचार करायला लागेल, की आपलं घर हे खरोखरच मूलकेंद्री आहे का? हां, मूलकेंद्री म्हणजे काय म्हणेन, की आपल्या घरामध्ये खूप जर शोपीसेस असतील किंवा महागड्या वस्तू आणलेल्या असतील, तर अर्थातच आपल्याला मुलांना बंधनं घालावी लागतात, की ह्याला हात लावू नको, इथे हे नको होईल किंवा अगदी महागडी काहीतरी फर्निचर्स असतील, तर आपल्याला बंधनं येतात, की हो. ह्याच्यावर उड्या मारू नको किंवा मग ह्याच रूममध्ये जाऊन खेळ, इकडे येऊ नको. अशी ही जी रिस्ट्रिक्शन्स ती बाधा आणतात मुलांच्या शिकण्या या प्रक्रियेमध्ये. मग आपलं मूल 8 वर्षापर्यंतचं होईपर्यंत तरी निदान मूलकेंद्री म्हणजे मुलांसाठी पूर्ण घर आहे का? हं. तुमच्या कुठल्याही वस्तूला तो हात लावू शकतोय का? ते त्याच्यासाठी पण तुमच्याबरोबरच त्याच्यासाठी पण उपलब्ध होऊ शकतंय का? मग अशा काही वस्तू असतील, की ज्या आपल्याला वाटतं, की नाही हे मुलासाठी धोकादायक तरी आहेत किंवा ह्या मोडल्यामुळे काहीतरी आर्थिक नुकसान होणार आहे. मग त्या घरात सध्या ठेवूच नका. तुमच्या घराच्या भिंती ह्या पूर्णपणे मुलासाठी आहेत का? म्हणजे रंग महाग दिलेत म्हणून ते ह्याच्यावर रंगवू नको किंवा एवढ्याच पोर्शनमध्ये काळा रंग दिला आहे आणि तिथेच आता तुला जे काय मनात वाटतंय ते तिथे कर. एक भिंत आम्ही मुलाला दिली आहे असं आपण अगदी अभिमानाने सांगतो. त्याच्याऐवजी पूर्ण घराच्या सगळ्या भिंती तुमच्या मुलासाठी होऊ शकतात का? लाद्या मुलांसाठी होऊ शकतात का? लाद्या आत्ता आपल्याकडे असतात त्या अशा चकचकीत असतात. त्याच्यावर मूल काही काढू शकत नाही. तर अशा काही लाद्या तुम्ही बसवू शकाल का? ज्याच्यावर खडूनी मुलं काहीही त्यांच्या वाटेल ते चितारू शकतात, काहीही लिहू शकतात. तर त्या स्वलेखनाला वाव देणारं, त्या मुलांना प्रत्यक्ष वस्तू म्हणजे सुरी वगैरे पण प्रत्यक्ष वापरायच्या. तुमच्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही स्वतः मुलांच्या बरोबर करू शकाल का? स्वयंपाक ही तर अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे, की ज्याच्यात मुलांचा सहभाग असेल, तर मूल कितीतरी गोष्टी आपसूक शिकतं. तर अशा प्रक्रिया रिपेअरिंगची कामं आहेत. तर ही सगळ्या गोष्टी मूल झोपलं किंवा मुलाला बाजूला ठेवून न करता जर तुम्ही करू शकलात, तर सहज शिक्षणाला घरामध्ये पूर्ण वाव देऊ शकतो. बरोबर. पण त्याचबरोबर घरामध्ये राहणारे सगळेजणं म्हणजे अगदी मी असंही बघितले की आई-वडिलांमध्ये पण मग दुमत व्हायला लागतं. कारण हे सगळं असं जेव्हा मुलासाठी उपलब्ध आहे असं म्हटलं जातं, तेव्हा दोघांमध्येही ते होऊ शकतं की अरे मूल काय आता काहीही करू शकतंय आणि काही म्हणजे त्याला मग ते बंधनं नाही घालायचीत का? असं दोघांमध्ये कदाचित येऊ शकतं. त्यामुळे आई-बाबा दोघांबरोबरही हे काम करावं लागतं. पण त्याचबरोबर जर घरामध्ये आजी-आजोबा असतील, अगदी ते कधीतरी येणारे असतील तरीसुद्धा त्या आजी-आजोबा दोन्ही आईचे आई-बाबा आणि वडिलांचे आई-बाबा आणि त्याचबरोबर घरामध्ये जर मुलाबरोबर अजून कोणी राहणारं असेल, तर त्या सगळ्यांना हे नेमकं काय आपण करू पाहतोय, कशाला करू पाहतोय, याच्याविषयी संवाद असणं आणि सगळ्यांनी एकमेकांनी त्याच्यावर काम करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. अन्यथा ते खूप गोंधळाचं वातावरण करून मुलांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात. पण मॅडम म्हणजे तुम्ही म्हणताय तसं घरामध्ये मुलाला ती मोकळी करणे आणि त्याचं ते बाकी शिकणं, त्याच्यात बाकी मला काही करायचं नाही. म्हणजे माझा रोल काय असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं आजी-आजोबांचा, घरातल्या आई-बाबांचा रोल काय असणार आहे या सगळ्यामध्ये? कसं आहे की न्यूट्रलला जाणं हाच खूप मोठा रोल आहे. हो. एक शिक्षिका म्हणून मी तुम्हाला बोलू शकेन की जेव्हा मी कारण मी हे इम्प्लिमेंटेशन बालशिक्षण आणि सहज शिक्षण शाळेत जोडणी केली, ते ऑल ऑफ अ सडन नाही केले. मी आधी एक 20 मुलांचा ग्रुप तयार केला होता, की ज्या पालकांची संमती आहे, की ह्या प्रयोगाला मूल पाठवू शकतील म्हणून त्या ग्रुपबरोबर मी काम करत गेले आणि मला आठवतंय माझा पहिलाच दिवस होता आणि तिथे असंच होतं म्हणजे जेव्हा हे काम रंजना आणि मी असे दोघे मिळून करत होतो, तेव्हा असंच आमचं ठरलं होतं, की न्यूट्रल मोडवर जायचं आहे. कारण ॲज अ बालशिक्षक पण म्हणून आम्ही खूप गाईडेड करत असतो, की आता तू ही कृती कर, आता ही कृती कर. त्या दिवशी मला काहीच करायचं नव्हतं, आत्ता जसं म्हटलं तसं.
आणि मुलांना ती सवय नव्हती की ही आपल्याला काहीच सांगणार नाही, हे त्यांना एक्सपेक्टेडच नव्हतं. हा. सो ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा ते सगळे आधी माझ्याकडे बघत होते की तू काय 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 सांगणार? करायचं आहे आता, हा. आपल्याला काय करायचं आहे. तर मी म्हटलं नाही, मी माझं काम करते, तुम्हाला तुमचं काम करा. बघा, आणि काही वस्तू होत्या की ज्याच्यामध्ये असं असतं की रेडीमेड टॉईज नको, ज्या बरोबर. आपण ॲक्च्युअल वापरू घरामध्ये, टाकाऊ वस्तू पण नाही, बरं. पण आपण नेहमी वापरतो त्या वस्तू ठेवा, म्हणजे असं असतं. कुठल्या कुठल्या म्हणजे सगळ्या? साधारणतः भांडी असतील ती, म्हणजे काहीही होतं त्याच्यामध्ये माझ्याकडे, दगड होते वगैरे, असं काहीही ठेवलेलं होतं की पण रेडीमेड टॉईज मात्र अजिबात बरोबर. नव्हती. हम्म. म्हणजे कुठलंही प्रकारचं खेळणं असं ज्याला आपण म्हणू तसं अजिबात नव्हतं. पण काही जे आम्हाला मिळेल ते आम्ही आमच्या ह्याच्याने ठेवून दिले. वायर होत्या काही इलेक्ट्रिकच्या वगैरे, असे काही होते. आणि मग मुलं त्या दिवशी तर मला आठवतं की तिकडे अशा गाद्या पडलेल्या होत्या. त्यांचा जेव्हा माझ्यावरचा कंट्रोल नाही आहे असं लक्षात आलं ना, म्हणजे शाळेचा मी म्हणते ना ड्रॉबॅक, तो ह्या 4 वर्षाच्या मुलांमध्ये पण जाणवतो. एकतर आम्ही काय करू, काय करू? म्हणजे डोकंच चालवायचं नाही की आपण काय करायचं. बरोबर. 3 वर्षापासून त्यांचे प्रश्न सुरू होतात. आता आमचं झालं, आता काय करू? आता काय करू? म्हणजे मी जेव्हा वर्ग घ्यायचे तेव्हा मला हा प्रश्न खूप भेडसावायचा, की "अरे ह्यानं काय झालं? आमचं झालं, आता आम्ही काय करू?" हम्म. असं. हा प्रश्न या वर्गामध्ये बंद पडला. हे खूप सुंदर वाटलं मला. आणि त्या दिवशी पण मला हे जाणवलं, की मुलांनाही समजत नाहीये, की काय करायचं ते, आणि त्याच्यामुळे ती नुसती धावायला लागली. बरं. अनकंट्रोल्ड धावायला लागली. आणि आणि तुम्हाला मी गप्प गप्प बसायचं. बसायचं होतं. आणि मी अक्षरशः हबकले होते. बाकीच्या शिक्षिका माझ्याकडे बघत होत्या, की काय ही करणार आहे या मुलांचं? आता ही मुलं वर्गात येऊन बेशिस्त होणार आहेत. आणि ती मुलं नुसती धावत होती. त्याच्यातल्या 2 मुलींना हे अजिबात म्हणजे आवडलेलंच नव्हतं. काही मुलांना मस्ती आवडत नाही ना, तशातली होती ती. आणि त्यामुळे ती मुलं, त्या दोघी मुलींच्या नजरा पण मला आठवतात. त्या अशा माझ्याकडे बघत होत्या, की ही काही बाई बोलत नाहीये, ही मुलं नुसती धावतायत. आणि तो दिवस तसाच गेला. 2-3 दिवस तसेच चाललेले होते. मला काही कळेना की काय होणार आहे नेमकं. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मुलं जे काही करायला लागले, म्हणजे त्याची एवढी डॉक्युमेंटेशन्स आहेत माझ्याकडे, अफलातून काम करायला लागले. आणि थोड्या दिवसांनी हेही लक्षात आलं, त्यांचं ते जे असं कंट्रोल सुटल्यामुळे जो धावणं होतं ना, ते नंतर आपसूक बंद झालं. कारण त्यांना लक्षात आलं की इथे आपल्यावर कंट्रोल करणारं कोण नाही आहे, आणि ते त्यांच्या कामात लागले. म्हणजे शिस्तीकडे ते आपसूक वळले. त्यांना मला असं पकडून आणून आता ह्याच्यावर काम करा असं झालं नाही. ते आपसूक आले. त्यांना लक्षात आलं की आता आपल्यावर इथे काही कंट्रोल नसणार आहे, आपल्याला काही इथे सांगितलं जाणार नाही आहे. आणि येऊन कधीही त्याच्यानंतर त्या वर्गामध्ये त्या 20 मुलांनी मला विचारलं नाही की आम्ही काय करू. आठवड्याभरात नंतर त्यांचा प्रश्न बंद झाला की आम्ही काय करू. दे जस्ट इग्नोर्ड मी. आणि हेच आपल्याला शिक्षकाला पाहिजे, की मुलांनी आपल्याला महत्त्व न देता इग्नोर केलं पाहिजे. मोठ्यांना पण इग्नोर केलं पाहिजे, आणि ते आपल्याला झेपत नाही. अरे, आपल्याला न विचारताच हा करतोय, हे हे कुठेतरी होतं ना. तर ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपल्याला त्यांना सूचना नकोत, त्यांना काही प्रश्न नकोत, की काय करतोयस, कसं करतोयस, किंवा कौतुकही नको, की वाह! काय छान केलं, स्टार देतो. तसं नाही, कारण मूल थांबतं तिकडे. पण म्हणजे आपण शांत राहायचं, काहीच करायचं नाही, की ह्याच एक मोठा टास्क आहे खूप आपल्यासाठी. आणि तो खूप कठीण आहे. हो. तो सोपा नाही. राईट. हे कारण मात्र आम्हाला सवय आहेच की आपण 4 वेळेला काय केलंयस विचारायला जातो, काहीतरी इनपुट देतो. हे सगळं बंद. इनपुट म्हणजे सतत आपलं हे नाही, कारण आपण ते तिथे लगेच अथॉरिटी करून करायला जातो ना. याच्यावर सांगायला आवडेल, की मुलात आजकाल काय झालं, एकच मूल असतं. मग लगेच आम्ही मुलात मूल होऊन खेळतो वगैरे, असे जे असतात ना, तर सहज शिक्षणाचा अभ्यास असं सांगतो, अजिबात असं करू नका. नाही, तुम्ही आणि मूल एका लेव्हलवर नाही आहात. तो मूल अगदी निसर्गाच्या जवळ आहेत. आपण खूप कंडिशन झालेलो आहोत, आणि त्याच्यामुळे आपण मुलात मूल होऊन खेळणं हे खूप मुलासाठी घातक आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण मुलात मूल होऊन खेळायला लागतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आपण मुलांना गाईड करायला लागतो. आपल्या नकळत होतं ते, आपल्याला कळतच नाही ते. किंवा मग काय करतोयस, कसं करतोयस, मग हे काय काढलंयस, ते काय काढलंयस, असे भयंकर प्रश्न असतात की जे आत्ता मी म्हटलं तसं, मुलं काम करताना शब्दांचा खूप कमी वापर करतात. लिटरली ते खूप कमी शब्दांमध्ये एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात, आणि आपण मात्र खूप नुसते बडबड 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 करत असतो. आणि त्याच्यामुळे तेच एक्सपेक्ट आपण त्यांच्याकडनं करायला लागतो. आणि मग तिकडे मूल मग घाबरतं की अरे हे प्रश्न
एवढे येणार आहेत आपल्याला. तर ते सगळ्या गोष्टी मग त्यांच्या नॅचरल लर्निंगमध्ये बाधा घालणार आहे. त्यामुळे तुम्ही किती न्यूट्रल राहाल, तुम्ही किती अलिप्त राहून त्याचं डॉक्युमेंटेशन करा. त्यांना फक्त विश्वास, सुरक्षितता असं वातावरण तुम्ही कसं देऊ शकाल आणि त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता नक्कीच बघितली जाते. जर एखादी गोष्ट तिथे वातावरणात घातक आहे असं दिसायला लागलं, की आपण त्याच्यातनं ती काढतो. जेव्हा ती काढली जाते तेव्हा त्यांचे खेळ बदलतात. त्यांचं एक्सप्लोरेशन बदलतं. त्यामुळे ह्या गोष्टी एक मोठं म्हणून त्या वातावरणात आपल्याला बऱ्याच गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं कौतुक का टाळायचं? कारण मूल कौतुक केलं की आपल्याला खुश करण्यासाठी त्याच गोष्टी करायला लागतं. ते थांबतं तिकडे. त्याचबरोबर टीका जशी करायची नाही तसं कौतुक नाही, शाबासकी नाही. कारण मुलांना बेसिक लेव्हलला ते अपेक्षा नसते. एकदा तुम्ही शाबास म्हणायला लागलात की मग त्यांना लक्षात येतं हां, काहीतरी असं आहे ना की शाबास म्हणायचं आहे, मग स्टार मिळतो म्हणून मग आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजेत. मला एक विचारायचं आता बऱ्याचदा असं होतं की घरी माझ्या पण घरी मुलं आहेत, तर ती खेळत असतात तेव्हा ते स्वतः पण येतात आणि म्हणतात तू खेळ माझ्याशी किंवा आपण हे करूया. असं जेव्हा त्यांच्याकडून येतं तेव्हा सुद्धा याच्यात सहभाग घ्यायचा नाही का? नाही घ्यायचा. हं. म्हणजे कसं झालंय की आत्ता ही जे काही तू खेळ असं जे म्हणतायत ना, त्याचं कारण आधी की मागे कधीतरी आपण त्याच्यात खेळलेलं गेलेले आहे. हो. आहोत. आता आपण असं बघूया की आता तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, तर ते आधीपासूनच ते थांबा. बरं. की नाही तू तुझं काय आहे ते कर, मी आहे इकडे. मी माझं हां, माझं काम चाललेलं आहे. म्हणजे तू येऊन खेळ आणि तू माझ्यामध्ये सामावून जा, असं नाही होत. बरोबर. कारण पण मग काही वेळेला असे खेळ असू शकतात ना, की जे आपण म्हणतो की एकत्र मिळून पण खेळण्याचे. हां, म्हणजे त्यात आता मजा येईल खेळ असे. त्याच्यामध्ये आता अगदीच उदाहरण द्यायला तर मोठे जर थोडीशी मुलं झाली तर तुम्ही सापशिडी वगैरे खेळता. हो. बरोबर ना? पण ते सापशिडी वगैरे खेळणं म्हणजे कसं तुमच्याकडे काहीतरी एक साधन आहे हो. किंवा कॅरम खेळताय. तर बरोबर. ते तुम्ही खेळा. हो. बरोबर? किंवा बॉल हां, खेळणं असेल बॉल किंवा पण अशा. ते अगेन हे कसं झाले खेळणी वापरतोय तिकडे. बरोबर. हां, ही जी काही गोष्ट मी तुम्हाला नॅचरल लर्निंगच्या ती बाबतीत पूर्ण वेगळी ती आहे. पूर्ण वेगळी आहे. बरोबर ना? खेळण्यांशी आता एकत्र कॅरम आहे खेळणं. आणि कॅरममध्ये मूल सोंगट्या घेतले आणि सोंगट्यांबरोबर काहीतरी वेगळंच चाललंय त्याचं. हो. तर मग तुम्ही त्याच्यात पडू नका, की बरोबर. अरे ह्या सोंगट्या इकडे अशा मांडायच्या होत्या आणि असंच खेळायचं होतं. बरोबर. मग ते त्याचं तो नॅचरल फरक चाललेलं आहे. बरोबर. खेळणं म्हणून आहे, कॅरम आहे, त्या सोंगट्या आहेत. पण तिकडे तुमची भूमिका जेव्हा अशी जाते, की नाही आता मग या सोंगट्या ना अशा मांडायच्या आणि तिकडे तू बस, इकडे मी बसतो आणि हे कर. पण तेच कॅरम आहे, तोच बोर्ड आहे आणि मी म्हटलं तसं तो कॅरम बोर्ड खराब होईल ह्याची जेव्हा तुम्हाला भीती असते, स्क्रॅचेस येईल कारण तो मूल त्याच्यावर पण चढू शकतं, तेव्हा मग तुम्हाला ते टेन्शन येणार. पण असं होऊ शकतं का, की तो बोर्ड काहीही झालं तरी चालेल, पण मुलाला काय करायचं ते एक्सप्लोरेशनला जाऊ दे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी आहेत, की काही स्ट्रक्चर्ड प्ले आहेत, की जे तुम्ही चौघं मिळून खेळतात ते. पण असं जर मूल काही करतंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रल मोडला जाऊन नुसतं ऑब्झर्वेशन करू शकता का? हे बघा. आणि मग त्या खेळामध्ये तुम्ही अथॉरिटी घेऊन नाही, हे बघ, हे आता असं करायचं, असं न करता काही करू शकता का? हे याच्यावर काम करायला हवं. खेळण्यांबरोबर काहीतरी खेळणं हे वेगळी गोष्ट आहे आणि हे जे तुम्ही सहज जे मुलाचं स्वतःचं शिकणं आहे ते वेगळी गोष्ट आहे. आणि ही जी खेळणी म्हणतोय, ती खेळणी म्हणजे कशी झाली, की ज्याला आपण आता पत्ते असतील, हे एक फॅमिली गेम म्हणून पण कन्सिडर करून ते खेळली जातात. त्यामुळे ती एक खेळ प्रक्रिया म्हणजे जसं डायरेक्टिव्ह लर्निंगमध्ये असतं, की स्पेसिफिकली आपल्याला हे खेळ करवून घ्यायचं आहे मुलांचं, म्हणून केलं जातं. आणि ह्या नॅचरल लर्निंगमध्ये आम्ही असं म्हणतो, की मुलांच्या एक्सप्लोरेशनमधनं मूल तिकडे वर्गीकरण पण करतं, क्रमवारी करतं, काही करत असतं. ते आम्ही समजून घेतो. त्याच्यामुळे हे तसं तफावत आहे, की कॅरम आणि हे जर तुम्ही फॅमिली म्हणून खेळत असाल, तर ठीक आहे, तुम्ही खेळा. याच्यामध्ये जर का असं आपण ठरवलं, तुम्ही हे सांगितलं की घरामध्ये कसं वातावरण हवं आणि मुलकेंद्री वातावरण कसं हवं ज्यातनं मूल स्वतः शिकेल. पण याची सुरुवात करताना म्हणजे घरी जर का मला करायचं असेल मुलांबरोबर हे, तर कशी करावी? म्हणजे आता तुझं तू खेळ आणि माझं मी काम करणार आहे, अशा तऱ्हेने ते सांगावं का? एक तर मूल लहान असेल, मी म्हटलं तसं, की आमच्याही पालकांबरोबर हे काम केलं तेव्हा ऑलरेडी त्यांची मुलं 3 वर्षाची झालेली होती. पण ज्यांचं मूल अगदी लहान आहे, त्यांनी या संकल्पना मुळात परत समजावून घेतल्या पाहिजेत, की नेमकं नॅचरल लर्निंग म्हणजे मूल काय होतं, त्याच्यामध्ये मोठ्यांची भूमिका काय आहे,
त्याच्यामधल्या मुलांचं खेळणं ही जी काही प्रक्रिया चालते किंवा मूल आसपास सतत जे काही आपल्याला करताना दिसतं त्याला किती महत्त्व देणं आवश्यक आहे आणि ते करत असताना नेमकं मूल काय समजून घेत आहे या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे बघून त्याची डॉक्युमेंटेशन करणं आवश्यक आहे. हे जिनन स्वतः त्यांचेही असे नॅचरल लर्निंगचे कोर्सेस आहेत, मराठीमध्येही असे रंजना आणि मी डिझाईन केलेले कोर्सेस आहेत जे शिक्षकांसाठी आहेत, पालकांसाठी आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांचं नेमकं कसं हे नॅचरल लर्निंग समजून घ्यायचं, त्याच्यात आपली भूमिका काय असावी, रेडीमेड टॉईज कसे नको आहेत मुलांसाठी मग ते हळूहळू कसे रिमूव्ह करायचे, मग मुलांच्या चित्र म्हणजे काय याच्यावरती काम, मग त्याच्यातली आपली भूमिका, ह्या सगळ्या टप्प्यांवर काम करत करत पालकांना एक डॉक्युमेंटेशन नेमकं मूल समजून घेण्याचं कसं करायचं ह्याचं प्रॉपर आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्याच्यातनं ह्या प्रवासाला नेतो. म्हणजे असं नाही आहे की हां चला आजपासून मी सहज शिक्षण करायला लागले तर आज समजलं तुम्हाला. बट ह्याच्याकडे म्हणून म्हटलं शाळेमध्येही आमचे सातत्याने पालकांशी संवाद होतात. कसं होतं, आज मी ही संकल्पना ऐकते, थोड्या दिवसांनी मला असं वाटायला लागतं हां की हे आपल्या घरामध्ये चाललं आहे ना, हे सगळं असं आपण मोकळीक दिली आहे वगैरे असा पालक ह्याच्यात जातात आणि हेच नॅचरल लर्निंग चालतात. पण नसतं ते. परत आपण कुठेतरी परत गायडिंगवर गेलेलो असतो, मुलांच्यावरती हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करत असतो किंवा त्याच्यातले ती संकल्पना पूर्णपणे समजलेली नसते. त्यामुळे एका सेशनमध्ये किंवा एका संवादामध्ये हे पूर्णपणे पालकांना किंवा मोठ्यांना या विचारांमध्ये बदल होतील असं होत नाही. हा अनुभव सांगतो आमचा आणि त्याच्यामुळे सातत्यपूर्ण रीतीने आपल्याला त्याच्यावर काम करायला लागतं. आवडतं गाणं म्हणून लगेच गाण्याच्या क्लासला गेला आणि मग गाणी म्हणून दाखव, तुला कुठलं गाणं शिकवलं ते म्हणून दाखव. हे जी प्रक्रिया आहे ना, ही मुलांना त्यांच्या नॅचरल लर्निंगपासून दूर नेऊन पूर्णपणे त्यांना डायरेक्टिव्ह लर्निंगकडे नेते आणि म्हणून ते क्लासेस जे वगैरे घालतात ना ह्या क्लासला घाला, त्या क्लासला घाला, असं न करता त्या वातावरणामध्ये ते काय येईल का हे बघा तुम्ही. आणि मग त्या वातावरणातनं मूल जर ते घेऊ पाहत असेल, जर मूल हे करू शकत असेल तर हे करा. म्हणजे याचं एक चांगलं उदाहरण, तेव्हा आमच्याकडे सहज शिक्षणाचं वगैरे काही नव्हतं, पण हे जेव्हा ही संकल्पना ची ओळख झाली वगैरे तेव्हा मला फार पूर्वी एक गोष्ट झालेली आमच्या शाळेमध्ये ती आठवली. एक आमच्या शाळेतच मुलगा होता, तो लहान शिशूत आजारी पडला होता आणि त्याच्यामुळे बऱ्याच दिवस शाळेत येत नव्हता आणि तो घरी असल्यामुळे आई मला असं वाटतं त्याला वेगवेगळी खेळणी असतील, पण माळ्यावर पडलेलं एक छोटंसं मुलांचं जे हे असतं ना, त्याला कॅसिओ म्हणतात, तसं ते ठेवलेलं होतं आणि तो 4 वर्षाचा आणि आई घरात स्वयंपाक करत होती आणि ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असं ती एक सह्याद्रीवर जेवणाच्या ह्याची काहीतरी सिरियल होती ती. तर आईला त्या सिरियलची वेळ नव्हती, पण थोड्या वेळाने ते ट्यून ऐकू यायला लागली. आईला लक्षात येईना की हे तर बंद आहे, टी व्ही बंद आहे आणि आत्ता तर त्या कार्यक्रमाची वेळ पण नाही आहे, तर ही ट्यून कशी येते? म्हणून ती बाहेर आली तेव्हा हा मुलगा ते कॅसिओवर ते वाजवत होता. कुठेही आईनी मुद्दामून कॅसिओवरनं शिक वगैरे असं झालेलं नव्हतं, पण नॅचरली त्याची ती इनबिल्ट कपॅसिटी होती, ती त्या वातावरणामध्ये ते आल्यामुळे त्याला ती अपसूक बाहेर पडली. आणि मग नंतर आई, तेव्हा आमच्याकडे हे काहीच काम मी म्हटल्याप्रमाणे काही काम नव्हतं, पण मग नंतर तो छान पेटीवादक झाला मुलगा, म्हणजे त्याने बरेच त्याच्यात प्रगती केली. पण ह्या गोष्टी त्या अपसूक बाहेर येतात. जर मुलामध्ये ते असेल तर हे असं बाहेर पडलं आणि मग ते पालकांनी उचललं आणि मग त्याला काहीतरी पुढे शेप दिला गेला. तर असं होणं गरजेचं आहे. केवळ आता ह्याला पेटी शिकवायला घालूया, तबला शिकवायला घालूया असं करण्यापेक्षा हे वातावरणात आलं तर ते मुलांमध्ये येतंय का बघायला पाहिजे. आणि हा नॅचरल लर्निंग क्लासरूम आहे ना, हा नेहमी आम्हाला एक जास्त आनंददायी अशासाठी असतो, कारण तिथे मूल आणि आपण मोठे दोघंही जण एक माहीत नाही या फेजमध्ये असतो. हां, कसं म्हणते मी की जेव्हा आम्ही शाळेकडे येते, मी परत ह्याच्यामध्ये च्या दृष्टीपासून शाळेच्या ह्याच्यात जाते, की जेव्हा मी एक गायडेड लर्निंग करते ना, तेव्हा मला माहीत असतं की हां, आज ना मी मुलांना 1 ते 10 अंक शिकवणार आहे आणि त्याच्यासाठी ही कृती करणार आहे. त्यामुळे जी साधनं असतात त्याचा वापर माहीत असतो, ते मुलांकडनं काय करवून घ्यायचं हे माहीत असतं आणि काय मूल त्याच्यातनं शिकणार हे सगळं पूर्ण माहीत असतं मला. पण ह्या लर्निंग एरियामध्ये
ॲज अ फॅसिलिटेटर मला माहीतच नसतं की आज मूल काय जाणून घेणार आहे, काय मांडणार आहे, काहीच माहीत नसतं. आणि त्याच फेजमध्ये ॲज अ लर्नर म्हणून आपल्या मोठ्यांचं पण खूप खूप जास्त डेव्हलपमेंट होते. म्हणजे इतके आपण संवेदनशील होतो ना मुलांच्या प्रत्येक कृतीबाबत, की आपण त्यांना सहजासहजी असं पटकन नाही, नको ह्याच्याकडे जात नाही. ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याचं आत्ताच एक रिसेंटली घडलेलं जानेवारीतलं उदाहरण म्हणजे हे जे राम मंदिर वगैरे झालं होतं ना, मी म्हटलं तसं मूल जे काही बघत असतं, त्याच्या कानावर आलेलं असतं, ते परत मांडून बघतं आणि ह्यालाच नॅचरल लर्निंग म्हणतो आपण. कामाचा वर्ग आमचा वेगळा सेटअप आहे, जिथे ताई घेऊन जाते आणि डायरेक्टिव्ह लर्निंगचे आमचे वर्ग क्लास वेगळे आहेत. एकदा मी ऑफिसमध्ये बसले होते. समोर डायरेक्टिव्ह लर्निंगचे आमचे रेग्युलर क्लासरूम्स आहेत. तिकडे खूप हलचल नुसती असा गोंधळ चाललेला जाणवत होता. म्हणून मी उठून म्हटलं त्या ताईला सांगावं, की ह्या वर्गामध्ये त्यांना तू तुझ्या कृती, तुझ्या अध्ययन निष्पत्तीच्या कृतींनुसार काम करायला दे. तुझं जे शिकवायचं आहे ते. तर हे नको करूस, म्हणजे इथे काय चाललंय बरं? म्हणून मी गेले. तर सतरंजा, स्टूल्स असं सगळं वापरून मुलांनी राम मंदिर तयार केलं होतं. आणि ते एवढं अमेझिंग होतं, की त्याची ती जी ताई आहे ना, मी म्हटलं तसं पालकांबरोबर काम करताना आम्ही शिक्षकांबरोबर हा पूर्ण सेशन केलं आहे. तेही वर्षभराचं आमचं ट्रेनिंग झालेलं आहे, की नेमकं काय आपलं हे. तर ताई एका कोपऱ्यात थांबली होती. तिचं जे काही त्या वर्गात त्या दिवशी करायचं होतं ते तिने सगळं बाजूला ठेवलं होतं आणि पूर्ण मुलांना हा स्कोप साठी अवकाश तयार केला होता. आणि पूर्ण मांडणी त्यांची ती राम मंदिराची, कोणाला तरी खडू सापडले तर रांगोळीच्या रांगोळ्या काढल्या होत्या आणि या दारातनं त्या दारातनं अशी त्यांची ती मिरवणूक चाललेली होती. आणि हे सगळं ते जगून बघत होते, जे त्यांनी कुठे टी व्हीवर बघितलं असेल किंवा राम मंदिराच्या अनुषंगाने गावागावांमधनं पण काही मंदिरांमधनं हे डेकोरेशन वगैरे झालं असेल. हे सगळं त्यांनी मांडून बघितलेलं होतं. मग तिथे न अडवणं किंवा नाही इथे हे नाही करणं, तर तिथे काहीच साहित्य नव्हतं खरं तेव्हा. त्या दिवशी असं काय आम्ही कामाच्या वर्गातलं साहित्य तिथे आणून दिलेलं नव्हतं. तर साहित्य मुलांना लागतच नाही. म्हणजे साधनं लागतात डायरेक्टिव्ह लर्निंग्समध्ये. नॅचरल लर्निंगसाठी साधनांची आवश्यकता नाही आहे. इथे प्रश्न मला विचारायचा आहे की इथे मग असं वाटू शकतं का की मुलं बेशिस्त होतील, त्यांना काही करू दिलं, जे हवं ते करू देतो. तर शिस्तीचा भाग इथे कसा घेता येईल? चांगलं हे आहे, मुद्दा आहे, कारण हा नेहमी सगळ्यांना डिस्टर्ब करणारा किंवा सगळ्यांचाच दृष्टीने आवश्यक वाटतो. याच्यात आम्ही असं म्हणतो, की शिस्त म्हणजे नेमकं काय? याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे, की आपण जे काही मोठे आहोत, त्यांनी जे सांगितलेलं आहे, ते ऐकणं, त्याप्रमाणे वागणं म्हणजे शिस्त का? बरोबर? का चांगली वर्तणूक, चांगलं वागणं, चांगल्या सवयी हे म्हणजे शिस्त. आणि नॅचरल लर्निंगचा अभ्यास असं सांगतो, की मुलांच्या वातावरणात जे असतं ते मुलांमध्ये येतं. बरोबर? त्यामुळे जर चांगली वर्तणूक, चांगलं वागणं किंवा चांगल्या सवयी ह्या म्हणजे शिस्त असेल, तर ती मुलांच्या बरोबर जे मोठे आहेत त्यांच्यामध्ये असेल, तर ती आपसूक वातावरणात येईल आणि ती आपसूक वातावरणात येईल तर ती मुलांमध्ये आपसूक झिरपेल. त्यामुळे मुलांना काहीही करून देणं म्हणजे ते बेशिस्त झाली असं नाहीत. तर मुलांच्या बरोबरचे मोठे जर त्यांच्या सोयीनुसार शिस्तची सवयी बदलत नसतील, तर मुलांमध्ये शिस्त आपोआप येते. ती मुलांना उलट स्वयंशिस्तीकडे नेते आणि शिस्त लादणं हे उलट मुलांसाठी घातक असतं, कारण ते मूल बंडखोर होऊ शकतं त्याच्या बाबतीत. पण जर मुलांमध्ये स्वयंशिस्त आली, तर मात्र ती आतून येणारी प्रक्रिया ठरते आणि नॅचरल लर्निंग हे नेहमी आतून होतं आणि त्यामुळे शिस्त ही आतून आली, तर मात्र ती दीर्घकाळासाठी कायमस्वरूपी टिकते आणि त्याच्यामुळे मुलांच्या वातावरणात ते जर असेल, तर ते मुलांमध्ये आपसूक येणार. ते मूल मग बेशिस्तीकडे जाणारच नाही. आणि कितीतरी स्वयंशिस्ती, मी मगाशीच म्हटलं तसं, की मूल पहिल्या दिवशी जेव्हा प्रयोग सुरू केले होते, तेव्हा मूल जे काही एकदम धावत सुटलं, कारण तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्यावर कंट्रोल नाही आहे आणि आपण काहीही करू शकतो. पण काहीही करू शकतो हे काय करावं हे त्यालाही त्या दिवशी कळलेलं नव्हतं, कारण अशा वातावरणाची त्याला सवयच नव्हती.
आणि थोड्या दिवसांनी मात्र मुलं अक्षरशः इतकी ह्या ऑफिस इतकीही जागा नाही, या टेबला इतक्या जागेमध्ये, तेव्हा आमच्या बिल्डिंगचं नवीन काम चाललेलं असल्यामुळे ऑफिस माझं खूप छोटं होतं. पण या छोट्या जागेमध्येही मुलं व्यवस्थित एकमेकांशी सिंक्रोनायझेशननी कधीही कोणी कोणाला मारलंय वगैरे किंवा इजा जाणीवपूर्वक भांडणं व्हायची, चिक्कार भांडणं व्हायची. पण ती झालेली भांडणं त्यांची ते सॉल्व्ह करायची. पण ती करत असताना कोणीही कोणाला मुद्दामून जे धक्का देतंय, मारतंय, त्रास देतंय, अशा घटना नव्हत्या. भांडणं व्हायची कारण त्यांना ते एकमेकांचं काहीतरी सॉल्व्ह करायचं असेल म्हणून भांडणं व्हायची. पण मुद्दामून कोणीतरी जाऊन कोणाला तरी त्रास देणं, ही जी काही गोष्ट घडते तीही नसायची. त्यामुळे शिस्त ही वातावरणात असेल, मोठ्यांमध्ये असेल मुलांबरोबरच्या, ते आपसूक मुलांमध्ये येईल. शिस्तीचे काही आपल्या सोयीनुसार हे लावू नका. मग आपल्याला वाटतं की हां, मुलं बेशिस्त झाली वगैरे असं. आणि ती एक थिन लाईन आहे मला असं वाटतं, की काही गोष्टी नाही आवडल्या ना, तर त्या मुलांनाच्या बरोबर मोठ्यांसारखंच एक मोठं माणूस आहे ते. म्हणजे त्या त्या टप्प्यावर पूर्ण माणूस आहे. हे मादाम मॉन्टेसरींचं वाक्य अत्यंत लक्षात ठेवण्यासारखं आहे, की प्रत्येक टप्प्यावर तो पूर्ण माणूस आहे त्या टप्प्यावरचा. ते लहान आहे म्हणून समजू नका. आणि त्याच्यामुळे त्याच्याशी त्याच ह्याने बोला जसं तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाशी बोलाल. आणि त्याला सांगा की हे असं असं वागणं आहे ते नाही आहे बरोबर. हे सांगणं आवश्यकच आहे. किंवा जर जाऊन उगीचच कोणाला तरी मारत असेल तर याचा अर्थ त्यांनी कुठेतरी बघितलंय, घडलेलं असतं. कारण तो जेव्हा मोठ्यांमध्ये मारत असतात तेव्हा मग मूल घरी इथे मारतं. म्हणजे अशामध्ये आम्हाला फॅमिलीमधले पण क्लेशेस कळतात आणि मग त्याच्यावरही आमच्याकडनं काम होतं. म्हणजे इथे पण तेच आहे हां. की घरी जे वातावरण आहे तेच तेच त्याच्यातून ते येणार आहे. ते त्यामुळे त्याच्यामुळे सवयी आणि शिस्त पण त्याच्यातनंच येतात आणि ते मोठ्यांमध्ये असणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आपसूक ते मुलांमध्ये येत आहे. तुम्ही रोज शिस्तीने जर आपल्या चपला एका हो. पर्टिक्युलर ठिकाणी ठेवत असेल तर ते 3 वर्षाचं मूल बघतंच आहे की आपल्या आईवडील नेहमी शिस्तीने इकडेच काढून ठेवतायत. आपसूक ते काढेल. तुम्हाला सांगण्याची गरजच पडणार नाही आहे. त्यामुळे शिस्त ही मोठ्यांमधनंच मुलांमध्ये जिरपते. त्याच्यासाठी काही संस्कार वर्ग आणि असे लावण्याची गरज नसते. किंवा या वातावरणामध्ये मूल बेशिस्त होईल का? तर नाही, ते उलट स्वयंशिस्तीकडे जाते. आणि आता मला असं वाटतं आपण जे काही बोललो मॅडम त्याच्यावरनं ही सतत होणारी प्रोसेस आहे घरी. म्हणजे हा आता जनरली ही टर्म असते की फ्री प्ले, मुलांना आता आपण फ्री प्ले देऊयात घरी. ह्याच्यावर जिननचं एक चांगलं हे आहे की तो म्हणतो की मुलाच्या आयुष्याचे आपण आता हा जगतोय, आता अभ्यास करतोय आणि आता हा खेळायला जातोय वगैरे असे भाग केलेले आहेत. हा. तर खरं म्हणजे मुलांचं जगणं हेच त्यांचं शिकणं असतं आणि त्यांचं शिकणं हेच जगणं असतं. ते दोन्ही एकमेकांशी जोडले गेलेले असले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे हे जे काही 3 टप्पे करून विभागून टाकलेत की हां, आता ना शाळेचा अभ्यास करायचा 2 तास, मग त्याच्यानंतर संध्याकाळी तू खेळायला जा, असं सांगतो, तसं नाही आहे. कारण त्याचं खेळणं हेच त्याचं जगणं आहे आणि त्याचं जगणं हेच त्याचं शिकणं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं खेळणं हे त्याचं शिकणं आहे. हे समजून घेऊन जर काम केले तर आपल्याला हे जे काय आता मी त्याला फ्री प्ले दिली आहे, फ्री खेळायला दिले, तर देणारे आपण कोण? नाही. आपण मुलाचे आपण देतो याच्यामध्ये अथॉरिटी आली तर नाही. आपल्याला तो अवकाश असायलाच पाहिजे घरामध्ये की ज्याच्यामध्ये मूल फ्रीली काही करू शकते. बरोबर. तुम्ही आता शाळा सिस्टीममध्ये घातल्यावर काही तुम्हाला गोष्टी त्याच्यासाठी करवून घ्यायला लागतात. पण शाळा तुम्ही अशी निवडा की ज्याच्यामध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टींना ती समजून घेऊन काम करणारी आहे. म्हणजे जास्तीत जास्त शाळांमधनं आता हा प्रसार होणं बालशिक्षणामध्ये तरी खूप गरजेचं आहे की मुलांच्या नॅचरल लर्निंगलाही तितकाच वाव आणि तेवढंच महत्त्व देऊन शाळेने काम करणं आणि ॲज अ सिस्टीम म्हणून एक स्ट्रॉंगली जर उभी राहिली शाळा, पालक आणि शिक्षक वर्ग, तर मुलांच्या नॅचरल लर्निंगला आपण नक्कीच खूप जास्त स्कोप बालशिक्षणामध्ये देऊ शकतो. मॅडम तुम्ही म्हणालात तसं तुमच्या शाळेमध्ये तुम्ही हा प्रयोग करताय ज्याच्यामध्ये जे शाळेतलं जे शिक्षण आहे औपचारिक ते होतच आहे, शिवाय हे जे सहज शिक्षण आहे याच्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो. तर तो उपक्रम जो तुम्ही मगाशी सांगितलात की खेळू स्वच्छंदे या नावाने तुम्ही तो उपक्रम चालवता, तो नक्की काय आहे हे सांगाल का? म्हणजे ज्या इतर शाळा आहेत तिथे सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. मी म्हटलं तसं की शाळेमध्ये बालशिक्षणामध्ये औपचारिक शिक्षण नसतं, अनौपचारिकच शिक्षण असतं, ज्याला आपण खेळपद्धती म्हणतो. हां, त्यामुळे ते एक औपचारिक शिक्षण हे नंतरच्या प्राथमिकपासून सुरू होणं अपेक्षित असतं. हे अनौपचारिकच शिक्षण.
पण त्याच्यामध्येही नॅचरल लर्निंगला स्कोप, म्हणजे अजून त्याच्यात बेसिक जे प्युअर मुलांचं शिकणं आहे त्याला आपण स्कोप दिलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी मुलांच्या कामाचा वर्ग हा एक सहज शिक्षण वर्ग तयार करून, ज्याच्यामध्ये अजिबात कुठलीही शैक्षणिक साधनं नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं तयार खेळणी नाहीत, अशा एक वर्ग तयार केला आहे. आणि जो शाळेशी जोडला गेलेला आहे. बालश्यामचा जो पूर्व प्राथमिक स्तरावरचा जो विभाग आहे त्याच्यासाठी हे काम करतं. आणि त्याच्यामध्ये मग मुलांना तो अवकाशामध्ये साधारणतः आठवड्यातनं एक दिवस, पूर्ण दिवस मुलं त्या अवकाशात असतात. आणि त्या शिक्षिकेंवर आम्ही ठेवलेलं आहे की तिला जर वाटलं तर ती आठवड्यातनं एकदा दोनदा, म्हणजे मुलांच्या त्या वातावरणातनं शिकणं जर ती टिपत असेल तर ते तिच्यावर ठेवलेलं आहे. पण निदान एकदा तरी त्या अवकाशात जाणं हे अपेक्षित करतो. हे पालकांबरोबर जेव्हा मी काम करत होते तेव्हाच, आणि संस्थेने ह्या पूर्ण कामाला समजून घेऊन छान सपोर्ट केलेला आहे. आमच्याच सरस्वती मंदिर ट्रस्टचं संध्याकाळी क्रीडा संकुल असतं, जिकडे औपचारिक खेळ, ज्याला मैदानी खेळ म्हणू किंवा इतर काही बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक असे सगळेच खेळ आहेत. त्या खेळांच्या मध्येच या मुलांच्या स्वखेळांना अवकाश देणारा हा खेळू स्वच्छंदी उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे याच्यामध्येही पूर्ण या कामाच्या वर्गाचाच कन्सेप्ट घेऊन, मुलांच्या नॅचरल लर्निंगचाच कन्सेप्ट घेऊन, मुलांच्या स्वखेळांना वाव देणारा हा संध्याकाळचा खेळ केंद्र, ज्याला आपण म्हणतो तसं आहे. आता मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला तसं मी स्वतः बालभवन काही वर्ष चालवलेलं आहे, किंवा बालभवनच्या अनुषंगाने काम करून एक ठाण्यामध्ये बालभवन चालवलेलं होतं. पण तिथे आम्ही स्पेसिफिकली मुलांच्या ग्रॉस मोटर स्किल्सवर आधारित खेळ घेणार किंवा मुलांबरोबर हे उपक्रम करणार, असं सगळं आमचा तो धागा होता. इथे मात्र मुलांबरोबर काही शिकवलं जाणार आहे का, तर त्याचं उत्तर नाही. मग नेमकं काय आहे नॅचरल लर्निंग, आणि त्याच्यातली खेळ ही मुलांची काय प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेचं काय महत्त्व आहे मुलांच्या शिकण्याची, याच्याशी परत पालकांशी संवाद होऊन त्या संवादातूनच मुलाला तिथे मुलासाठी तिथे प्रवेश केला जातो. कारण मूल हे करणारं असतं, पण कन्सर्न असतो तो पालकांचा. कारण पालक जेव्हा येतात तेव्हा विचारतात की तुम्ही काय शिकवणार आहात इकडे. मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक वेळेला कुठल्या तरी क्लासला घालायचं आणि तिथून काहीतरी शिकवून मुलाला आणायचं, असंच जी मेंटॅलिटी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा खेळू स्वच्छंदी, हा जो मुलांच्या स्वखेळांना अवकाश देणारा संस्थेने जो उपक्रम, संस्थेच्या अंडर सुरू केलेला उपक्रम आहे, हा खूप वेगळा आणि खरं खूप आत्ताच्या काळामध्ये खूप आवश्यक असा उपक्रम वाटतो. कारण खरं म्हणजे मी नेहमी म्हणते हा उपक्रम नाही आहे, हा एक विचार आहे. मला असं नाही तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खेळू स्वच्छंदेला सतत पाठवा. हा विचार सुरू करून घ्या, समजून घ्या, नेमकं याचे टप्पे समजून घ्या, आणि घराघरामध्ये खेळू स्वच्छंदे कसं होईल हे बघा, असं आपण नेहमी सांगतो त्याच्या मार्फत. तर तो खेळ केंद्र आहे, पण मुलांच्या स्वखेळावर आधारितच असं हे नॅचरल लर्निंगवरचं, सहज शिक्षणावर आधारित हे खेळ केंद्र केलेलं आहे. थँक्यू सो मच मॅडम. आज तुम्ही या विषयावर, खरं तर हा तितकासा बोलला गेलेला विषय नाहीये, पण त्याच्यावर तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि घराघरांमध्ये पण, म्हणजे हा खरं तर विषय तुम्ही मगाशी म्हणाल तसं तो समजून पण घ्यायला लागेल पालकांना, तर ते खरंच सहज शिक्षण मुलांचं होऊ शकेल. तर त्याचा नक्कीच पालक म्हणून आम्ही सगळे सुद्धा तो समजून घेऊ आणि ते कसं करता येईल याचा विचार नक्की करून ते घरी त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करू. आणि शाळांना सुद्धा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच शाळांना सुद्धा आवाहन करू शकता. ॲक्च्युली कसं आहे की सगळ्यांनी मिळून म्हणजे हे करण्याचं काम आहे. म्हणजे जास्त इथे मी फाउंडेशन स्टेज म्हणजे 3 ते 8 वयोगटासाठी मी सांगेन की आपल्याला डायरेक्टिव्ह लर्निंगवर काम करायचंच आहे. पण त्याच्याचबरोबर हे जर नॅचरल लर्निंगचं कन्सेप्ट समजून घेतलो आणि त्याच्यातला फरक समजून घेऊन असा अवकाश शाळांमधनं मुलांना निर्माण करता आला, असा कामाचे वर्ग जर शाळांमधनं तयार करता आले, तर ते एक वेगळं प्रकारचं काम बालशिक्षणातलं होऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी पूर्णपणे ही संकल्पना समजून घेऊन त्याच्यावरती कसं काम करता येईल, त्याच्यातले फरक काय आहेत हे समजून घेऊन जर सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं तर खरं सांगायचं तर ती आत्ताच्या काळाची खूप मोठी गरज आहे. पूर्वी हे नॅचरल लर्निंगनं किंवा अजूनही गावागावांमधनं मुलांचं होतंच आहे, पण शहरी भागात आता तो मात्र जाणीवपूर्वक करण्याच्या गोष्ट
झालेली आहे आणि होमस्कूलिंग, डिस्कूलिंग हे प्रत्येकाचं नॉट अ प्रत्येकाचा तो शक्य नाही आहे आणि त्यामुळे शाळेशी जोडून हे जर काम केलं तर आपल्याला जे वाटतं की मूल आपलं सांगकाम्या नको व्हायला, जे सांगू तेवढंच करतंय, तेवढंच करतंय, स्वतःच्या विचाराने चालणारं, स्वतःच्या वेगवेगळ्या कल्पना लढवणारं, असं जे सगळं आपल्याला वाटतं मुलाच्यामध्ये ही सगळे गुण असावेत, तर नॅचरल लर्निंग हा त्याच्यावरचा किंवा तसा अवकाश मुलांसाठी असणं हा त्याच्यावरचा खरंच एक चांगला मार्ग आहे बरोबर. आणि जेणेकरून मूल त्याच्या खऱ्या जीवनामध्ये कुठेही टाका मी उभा राहू शकीन अशा पद्धतीने ते उभं राहू शकेल. प्रत्येक वेळेला ते आईबाबाकडे वळून बघणार नाही की मला मदत करा, मला मदत करा. तर त्यामुळे त्याच्यासाठी ते आवश्यक अशी गोष्ट वाटते की जी 8 वर्षापर्यंत तरी ह्या वातावरणात नेलं ना की मूल मग पुढे अपसूक ती त्याच्यामध्ये येतेच. बरोबर. अ, पालकांसाठी मुलांचं नॅचरल लर्निंग, सहज शिक्षण म्हणजे नक्की काय? याचं काही कोर्सेस सुद्धा मॅडम आणि त्यांच्या सहकारी मिळून घेतात. तर त्याविषयीची माहिती देण्यासाठी एक नंबर जो आहे तो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. जर तुम्हाला त्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर नक्की संपर्क साधा. थँक यू सो मच मॅम, तुम्ही आज आलात आणि इतका तुमचा वेळ दिलात. इतके छान पॉइंट्स सांगितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मलाही इथे छान वाटलं बोलवलंत कारण हा विषय खरोखरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजेच पालकांपर्यंत हो. आणि शाळेपर्यंत पोहोचवण्याची खूप आवश्यकता आहे आणि हे छान माध्यमातून आपण पोचू असा नक्कीच विश्वास आहे. मगाशी म्हणालात तसं खरंच नॅचरल लर्निंग ही संकल्पना काय आहे, त्याच्यातली मुलांची खेळ प्रक्रिया काय आहेत, मुलांचं चित्र काढणं काय आहे, मुलांची मोठ्यांची भूमिका काय आहे, या सगळ्यावर या मुद्द्यांना धरून हा आम्ही एक कोर्स तयार केलेला आहे जो शाळा लेवलवर पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता किंवा तो पालकांसाठी पण आहे. नक्की जो काही नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क साधा. जेव्हा कोर्स असेल त्यावेळी आम्ही कळवून पालकांना नक्कीच त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतो. धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.